सहकार क्षेत्रातील विकासाचा दुहेरी सोहळा कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नाम विस्ताराचा ऐतिहासिक क्षण आणि कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्यूल बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे भव्य उद्घाटन। या मंगल प्रसंगी वस्त्रनगरी इचलकरंजीत आगमन होत आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे। सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। सहकार, विकास आणि विश्वासाचा उत्सव इचलकरंजीत आपले स्वागत। एड्रा फाटा येथे काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता। मात्र पुन्हा एकदा या परिसरात नियमित वाहतूक कोंडी होऊ लागल्याने नागरिकांचा त्रास कायम राहिला असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यड्राव फाटा येथे काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता। मात्र पुन्हा एकदा या परिसरात नियमित वाहतूक कोंडी होऊ लागल्याने नागरिकांचा त्रास कायम राहिला असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सांगली नाका ते कोंडिग्रे रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवस वाहतूक सुरळीत चालली होती। मात्र गेल्या आठवड्याभरापासून यड्राव फाटा चौकातील अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। गुरुवारी सायंकाळी तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। सुमारे 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहतूक, ट्रक आणि नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। चौकात वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने आणि रस्त्याच्या कामादरम्यान पर्यायी व्यवस्था न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली। या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचारी दिसून येत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे। वाहतूक पोलीस केवळ सोयीच्या ठिकाणी उभे राहून कर्तव्य पार पाडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। चौकात सातत्याने वाहतूक नियमन, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे। दरम्यान यड्राव फाट्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून संबंधित विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।